मतकर साहेबांच्या फार्म हाऊसवरती आहोत. मतकर साहेब, या फार्म हाऊसचं लोकेशन आणि आपला परिचय थोडासा द्या. मी सध्या कोरेगावमध्येच राहतो, जरी मूळ तांदवडीचा असलो तरी. आणि हे फार्म हाऊस बनवताना हे गोळेवाडीमध्ये आहे ह्याच्याप्रमाणे. पण फार्म हाऊस घेताना फार्म हाऊस म्हणून नाही, पण प्लॉट म्हणून घेतला होता. नंतर मी त्याला फार्म हाऊस मनातून केला. आवड असेल तर सवड होते म्हणतात. बरोबर. तर तसं मला पूर्वीपासूनच झाडांची आवड असल्यामुळं मग हे मी तयार केला फार्म हाऊस. याच्यामध्ये बहुतेक सगळी फळं झाडं जी मिळतील. साधारणपणे किती झाड आहेत त्याच्यामध्ये? त्याच्यात जवळपास 100च्या वरती झाड. कोणकोणत्या प्रकारचे झाड आहेत? जास्त करून आंबा, नारळ, सुपारी आणि मग बाकीची राहिलेली सगळी थोडी कुठली झाड. तर याच्यामध्ये सगळ्या फळ झाडं जी मिळतील ती केलेली आहेत. त्याच्यात डाळिंब आहे, फणस आहे, आवळा आहे, परत तुमचं जांभूळ आहे, वॉटर ऍपल आहे, परत पपई आहे, वॉटर ऍपल आहे, ऍपल आहे, पेरू आहे, सीताफळ आहे, रामफळ आहे, जांभूळ आहेत. तर अशी सगळी फळं जी मिळतील ती सगळी फळं. अननस आहे, परत मसाल्याची काही झाडं लावलेली आहेत, तमालपत्र आहे, आणि चहा आहे, गवती चहा, कढीपत्ता आहे, ऊस आहे. अशी सगळी मी जी मिळतील ती सगळी लावलेली आहे. अच्छा. हा, आता इथं आपल्या इथं फणस आहे. फणस म्हणलं. हा, फणस आहे. यापुढेच तुम्हाला आवळ्याचं झाड दिसते. अच्छा. आणि ते जे आहे झाड ते पलीकडे तमालपत्र आहे. हे तमालपत्रच आहे का? अच्छा. तमालपत्र आहे. तुम्ही बिर्याणी वगैरे मध्ये टाकता तेच ते. हे तुम्ही वापर करता याचा? हो. अरे वा. आणि देतो पण लोकांना. अरे वा. तमालपत्र आहे, अंजीर आहे. अच्छा, अंजीर आहे, गवती चहा आहे पलीकडे, कढीपत्ता आहे. बरोबर. लिंबू आहे, कागदी लिंबू. आता आणखी तुमचा संकल्प, आणखी इथं आपण हे पण करणार आहे, फळभाज्यांचं नियोजन आहे. फळभाज्यांचं नियोजन आहे. म्हणजे आपण बाहेरचं आपण काय घ्यायचंच नाही, सगळं जे आपण सेंद्रिय पद्धतीने. किमान आपल्या पुरतं नक्कीच करू शकेल एवढं आहे. अच्छा. खूप छान प्लॉट आहे साहेब आपला, बघून छान वाटलं मला. ठीक आहे, थँक्यू. होय का? गंधराज. काय वैशिष्ट्य आहे त्याचं? त्याचा एक सुगंध आहे. ह्या निंबूला एक वेगळा सुगंध आहे. आणि निंबूमध्ये रस भरपूर मोठ्या प्रमाणात, जो एक कब्बर रस एका लिंबूमध्ये येतो. अच्छा अच्छा. असं मोठं लिंबू येतं, टपकदार असं. पहिल्यापासून एकंदरीत झाडांची आवड तुम्हाला खूप? त्याच्यामुळे सगळ्या प्रकारची फळझाडं इथे सगळी झाड म्हणजे जेवढी मला मिळतील अच्छा तेवढी फळं गोळा केलीत मी. आंबा आहे, नारळ आहे, सुपारी आहे, फणस आहे. आणि इथे जे नारळांच्या मध्ये 2 सुपाऱ्या पण लावलेल्या आहेत. 2 नारळाच्या मध्ये 2 सुपारी असं केलेलं आहे मी. अच्छा, चला पुढे बघूया आपण आता. नारळांची 2 नारळाच्या मध्ये सुपारी, आणि हे कडेनं लावल्यामुळे एक प्रकारे कुंपण पण झाले. कुंपण पण झालं आणि हे याची वाढ झाल्यानंतर दिसायला पण एकदम सुरेख दिसणार सगळं. आणि हे सगळं सेंद्रिय, म्हणजे आता पपई आपण जर बघितली तर पपया अगदी म्हणजे भरपूर लागलेले आहेत. ह्याला काही घातलेलं नाही मी, खत म्हणजे आहे तेवढंच, म्हणजे सेंद्रिय. आणि त्याच्यामध्ये ते छान आहे एकदम. त्याला असं वेगळं औषधं वगैरे घातलेली नाही. अच्छा. ही व्हरायटी जरा वेगळी वाटते. ही आंब्याची क्रोटॉन जातीचा आंबा आहे. ह्याची कोय एकदम पातळ येते. बर. आणि एक वेगळाच टेस्ट आहे त्याला. आंबे लागलेले? ह्याला लागलेले 12-15 आंबे आले होते ह्या वर्षी. दिसताना असं वाटत नाही किंवा वाटताना म्हणजे वाटत नाही एवढं छोटं वाटते ना झाड. 12-15 आंबे आले होते त्याला. अच्छा, हे हापूस आहे सर? हा हापूस आहे. अच्छा, त्याची पण टेस्ट चांगली असते. आणि हे काजूचं झाड, त्याला काजू पण बऱ्यापैकी आले होते यावर्षी. बर. 10-15 काजू आले होते. अजून बघा त्याला हे आहे, त्याला तवरी त्याची आलेली आहे. पपई पिकायला लागलेली आहे. हो. ही जी आहे हे दात, ही 2 मात्र ह्याची आहेत. काय म्हणतात त्याला? कोणती व्हरायटी? हे नर्सरी मधून आणलेले आहे. आणि ते जे आहेत ते आपोआप आलेले आहेत. आणि पलीकडचं मोठं झाड कोणतं बघूया आपण. चला.
हे जे झाड आहे ह्याला वॉटर ऍपल म्हणतात किंवा जामचं झाड म्हणतात. जामचं झाड का? हा, जाम किंवा वॉटर ऍपल म्हणतात. हा एक वॉटर ऍपल बघूया जरा आपण. हा, हे बघा. आता दोनच राहिलेली आहे तिथं. अच्छा, बघू. वॉटर ऍपल. बरं, वॉटर ऍपल्स ते डिहायड्रेशन साठी खूप छान. त्याच्यात पाणीच असतं, पाण्याचं प्रमाण खूप. तशी टेस्ट किंचित गोड. आपण टेस्ट केली, छान वाटतं एकदम ते. आंबट गोड अशी टेस्ट आहे. अच्छा. आणि घसानं येतात ही जी फळं येतात ती अशी घसच्या घस हे येतात. कुठून आणलेलं आपण? हे दापोलीवरूनच नर्सरीमधून आणलेलं आहे. म्हणजे जांभळं कशी येतात ना त्याप्रमाणे त्याला तशाच आलेलं. प्रकारे घसच्या घस आणि उन्हाळ्यात खूप येतात. उन्हाळ्यातच लागतात आणि उन्हाळ्यातच भरपूर म्हणजे जांभळासारखाच प्रकार आहे हा. जांभळासारखाच प्रकार. अच्छा, हे इथं आपण पुढे चिक्कू वगैरे काय आहेत काही ठिकाणी. पेरू आहे. हा, अच्छा. पेरू कोणती व्हरायटी आहे ही? ही पण असंच आलेलं आहे. ऍक्च्युली हे लावलेलं नाही, पण छान पेरू आहे. तिकडं मात्र लावलेला आहे तो. काय म्हणतात त्याला, लखनौ. आतून लालसर असलेला पेरू, गुलाबी. अच्छा. गिजरा हा, हे डाळिंबूच आहे इथं. नाही, हे ऍपल आहे. हा, सॉरी, ऍपल आहे. ऍपल. हे ऍपल पण आलेली होती, पण ते काय होत आहेत की अजून होत नाहीये ती मोठी होईल. हा, छोटीच राहतात. हा, हे छोटी अशी राहतात आणि नंतर ते खराब होत आहेत. हे ऍपल. अच्छा. पुढे जांभूळ पण आहे साहेब तिथं. जांभूळ आहे, हळद आहे. अच्छा. इथं हळद आलेली आहे. हा हा. हे जांभूळ आहे, टपोरी जांभूळ आहे, हा. चांगली मोठी. अजून आलेली नाही यावर्षी, पण आता पुढच्या वर्षी येतील असा अपेक्षा आहे. साहेब, एकंदरीत आपण अशा प्रकारची बाग करावी असं पहिल्यापासून डोक्यात असेल हो, आपल्या. तेवढ्यासाठीच ही प्लॉट घेतलेला आहे मी. मग कशी सुरुवात झाली याची सांगाल का याच्याविषयी? ह्याच्याबद्दल काय सांगावं तर ते घेतानाच मला झाडं लावायसाठी म्हणून मी घेतलेलं आहे. बरं. हा. तर घेतल्यानंतर मला असं लक्षात आलं की इथं काही झाडं येण्यासारखं नाही आहे परिस्थिती. कारण किती साली घेतलं आपण आणि आपण याच्या आधी काय करत होतो? 2014 मध्ये मी हे खरेदी केलं. अच्छा. आणि त्यानंतर मग 2-3 वर्ष असंच पडून होतं, काही केलेलं नव्हतं. त्यानंतर मी झाडं लावायचा विचार केला आणि कंपाऊंड वॉल करून घेतली पहिली. अच्छा. कंपाऊंड वॉल करून घेतल्यानंतर मग हे चर वगैरे करून त्याच्यात माती भरली. कारण हे मुरमाड असल्यामुळे येणार नाही म्हणून. सुरुवातीला याची जशी ग्रोथ म्हणावीशी नव्हती. तुम्ही बऱ्याच म्हणायचं की सर थोडस आपण बघूया ते हे, पण आता ग्रीप खूप छान आहे. आता पहिली लोकच मला म्हणायचे इथं कुठलं झाड येते, येणारच नाही. मलाच लोकच म्हणायचे की इथं काही येणार नाही झाड. पण मी त्यांना हे नाही केलं आणि मनावर घेतलं नाही. पण झाडं आली चांगली, कारण त्याला खत माती वगैरे केली. पाणी भरपूर घालतो मी त्याला. ऑलमोस्ट रोज असते मी माझी चक्कर. इथं आल्यानंतर एक वेगळं समाधान मिळतं. बिलकुल समाधान असतं. म्हणजे सगळं थकावट निघून जाते इथं. अच्छा. आता याच्यात आणखी काय काय करण्याचा आपला विचार आहे? आता पुढं मागं माझा एक कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा विचार आहे. कुक्कुटपालन का? जरा झाडं आणखी मोठी झाली की ही ओपन पोल्ट्री फार्मिंग थोडक्यात. ओपन. याच्यात कोंबड्या, गावठी कोंबड्या सोडून द्यायच्या. अरे वा. आणि वरून आच्छादन करून आपण ते करू शकतो. आच्छादन पण करायची काही गरज नाही, फक्त साईडला थोडस हे. साईडला तर आहेच, कोंबडी काही उडून जाणार नाही. बर. फक्त मुंगूस फिंगूस काही येणार नाही, एवढी काळजी घेतली की कोंबड्यांचं एक नियोजन आहे डोक्यात माझ्या. अच्छा. तर तुमच्या या प्रकल्पासाठी शुभेच्छा साहेब. थँक्यू व्हेरी मच.